हाय गाइस, माझं नाव अक्षय आणि वेलकम बॅक टू व्हॉट्स माय रिव्ह्यू. सो रिसेंटली अंधारमाया नावाची मराठी वेब सिरीज झी5 मध्ये रिलीज झाली आहे आणि या वेब सिरीजचा रिव्ह्यू करणार आहे. सो प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सगळ्यात आधी आपण या वेब सिरीजची स्टोरी लाईन जाणून घेऊया. एक फॅमिली आहे ज्यांना त्यांचं गावातलं घर विकायचं आहे, कारण सगळ्यांच्या लाईफमध्ये काही ना काही फायनान्शियल प्रॉब्लेम चालू आहे. पण इथे सर्वात मोठा ट्विस्ट म्हणजे घर हॉन्टेड आहे आणि घराचा एक इतिहास आहे. ते जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा शो शेवटपर्यंत बघावा लागेल. आणि या शो मध्ये टोटल 7 एपिसोड तुम्हाला पाहायला मिळतील आणि प्रत्येक एपिसोड 17 ते 21 मिनिटाचा आहे. या वेब सिरीजच्या स्टार्टिंगचे 3 एपिसोड मला स्ट्रिक्टली ॲव्हरेज वाटले. लिटरली असं फील झालं होतं की याच्या स्टोरी मध्ये नवीन काय आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर मला 4th एपिसोड नंतर मिळालं, ज्याने मला खरंच शॉक आणि सरप्राईज केलं. कारण सिरियसली स्टार्टिंगच्या 3 एपिसोड पर्यंत मी शोला खूप अंडर एस्टिमेट केलं होतं, पण 4थ्या एपिसोड नंतर ज्या गोष्टी पाहायला मिळाल्या त्याने असं वाटलं की हा जितका टाइम मी या शोवरती इन्व्हेस्ट केला आहे तो वेस्ट नाही झाला. ऑनेस्टली मी हॉरर कॉन्टेंटचा इतका मोठा फॅन तर नाही, बट तरी पण शोकडे थोडीफार अपेक्षा होते की या शो मध्ये आपल्याला एकापेक्षा एक जम्प स्कॅर मुवमेंट पाहायला मिळतील. बट फर्स्ट एपिसोड ते लास्ट एपिसोड पर्यंत तसं काही पाहायला मिळालं नाही आणि भीतीसारखं काही वाटलंच नाही. बट स्टील ही वेब सिरीज मला खूप आवडली आणि यामागे सर्वात मोठं कारण म्हणजे याची रायटिंग जी सुपर ग्रिपिंग आणि एंगेजिंग होती. स्पेशली 5th, 6th आणि 7th एपिसोडनी तर खत्म, टाटा बाय बाय. स्पेशली 5th, 6th आणि 7th एपिसोड मध्ये तुम्हाला स्टोरी लाईन आणि कॅरेक्टरच्या बाबतीत असे ट्विस्ट अँड टर्न मुवमेंट पाहायला मिळते जे तुम्हाला नक्कीच सरप्राईज करतील. सध्या तरी असं वाटत आहे की वेब सिरीज खूप लिमिटेड बजेटवरती बनवली गेली आहे, पण तरी पण याचं प्रेझेंटेशन खूप चांगलं आहे. स्पेशली 5th, 6th आणि 7th एपिसोडचे सगळे नाईट सिक्वेन्सेस करत बघण्यासारखे आहे. सो डायरेक्शन, सिनेमॅटोग्राफी, लाइटनिंग आणि पोस्ट प्रोडक्शनचं काम खरंच खूप चांगलं झालं इथे. या शो मध्ये 5th, 6th आणि 7th एपिसोड मध्ये जितके पण क्लिफ हँगर मुवमेंट दाखवले आहेत ते खरंच बघण्यासारखे आणि स्ट्रॉंगली ग्रिपिंग सुद्धा आहे, ज्यामुळे तुम्हाला हा शो 1 गो मध्ये पाहायची इच्छा होईल. जर टाइमलाईनच्या बाबतीत तुम्हाला स्वप्नील जोशी यांचा समांतर सीझन 1 आणि 2 आवडला असेल तर हा शो सुद्धा तुम्हाला तितकाच आवडेल, कारण की या शो मध्ये सुद्धा एक कॅरेक्टर आहे जो माइंड गेम खेळतो, जे तुम्हाला नक्की सरप्राईज करेल, स्पेशली 7व्या एपिसोड मध्ये. या शोचा अजून एक प्लस पॉईंट म्हणजे संपूर्ण कास्टची परफॉर्मन्स. असं पाहायला गेलं तर सगळ्यांचं काम एकदम उत्तम झालं आहे, पण ऋतुजा बगवे, किशोर कदम आणि शुभंकर तावडे या तिघांनी 5th, 6th आणि 7th एपिसोड मध्ये खतरनाक ऍक्टिंग परफॉर्मन्स डिलिव्हर केली आहे. माझ्या शोच्या रायटर आणि डायरेक्टरला मनापासून विनंती आहे की सीझन 1 इतका चांगला झाला आहे तर सीझन 2 सुद्धा नक्कीच घेऊन या. बाकी व्हॉट्सअप तर्फे या शोला आउट ऑफ 5 4 ची रेटिंग. जर तुमच्यापैकी कोणी हा शो पाहिला, तुम्हाला किती आवडले कमेंट सेक्शन मध्ये ऑनेस्टली सांगा आणि व्हिडिओला शेवटपर्यंत बघण्यासाठी मनापासून धन्यवाद.